संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने जात असताना आज दिवे घाटामध्ये अवघड चढण चढून आलेला आहे। आणि या ठिकाणी पण बघू शकताय दिवे घाटाच्या माथ्यावरती जी ही विठ्ठलाची सावळी मूर्ती जी आहे ती 100 फुटाहून अधिक उंचीची मूर्ती जणू आपल्या भक्तांकडे एक आशीर्वाद रूपाने पाहते, अशीच मूर्ती या ठिकाणी आपण बघू शकताय। हा दिवे घाटातला जो लाखो वैष्णवांचा मेळावा जो आहे तो दिवे घाट पार करून आता सासवडकडे रवाना होत आहे। आणि या ठिकाणी आपण बघितलं तर लाखो वैष्णव जे आहेत ते दिवे घाटाची अवघड चढण चढून या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या पांडुरंगाला पंढरपूरच्या आधीच जणू पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी हे भाविक आसुसलेले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता पांडुरंगाच्या मूर्तीसमोर गर्दी देखील मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे। पंढरपूरला आषाढी एकादशीला दर्शन घेण्यापूर्वीच आज विठुरायाचं दर्शन जे आहे ते भाविकांना झाल्याचा आनंद मिळतोय। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर दिवे घाटाचा अवघड चढण आहे, ही पालखी सोहळा चढताना कसा दिसतोय हे पाहण्यासाठी या दिवे घाटाच्या टेकड्यांवरती मोठ्या प्रमाणावरती भाविक आलेले आहेत। तर दुसरीकडे बघितलं तर हे जे भाविक आहेत ते खालच्या बाजूनं दिवे घाटातून अवघड चढून येत आहेत। जवळपास 7 ते 8 किलोमीटरचा हा घाट आहे आणि या घाटामध्ये अवघड चढण असलेला हा पालखी सोहळा 4 बैलांच्या जोडीच्या सहाय्याने ओढला जातो। याशिवाय हे जे भाविक आहेत हे आज सासवड मुक्कामी पोहोचणार आहेत। सासवड मुक्कामी पोहोचल्यानंतर सासवडमध्ये इथले जे आमदार आहेत संजय जगताप हे त्यांचं स्वागत करणार आहेत। याशिवाय या पालखी सोहळ्याबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील वडकी नाल्यापासून अगदी झेंडेवाडीच्या दुपारच्या विश्रांतीचा जे स्थळ आहे तिथपर्यंत चालत येणार आहेत। त्यामुळे एकूणच आनंद जो आहे तो द्विगुणित झालेला आहे। आज सासवडमध्ये मुक्काम आटपून ही पालखी जी आहे ते उद्या जेजुरीकडे रवाना होणार आहे किंवा मार्गस्थ होणार आहे। आणि एकूणच हा लाखो वैष्णवांचा मेळा जो आहे तो पंढरीच्या दिशेनं जात असताना भाविकांनी आज जेजुरीचं दिवे घाटाचं जे अवघड चढण आहे ते पार केलेलं आहे। उन्हाचा आणि पावसाचा खेळ तर आता सुरूच आहे। वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे थोडंसं आज आल्हाददायक वातावरण झालेलं आहे आणि त्यामुळं ही पंढरीची ओढ जी आहे ती पार करताना किंवा जवळ करताना भाविक दिसत आहेत। कॅमेरामॅन अमोल समी, वसंत मोरे, मुंबई तक, सासवड।